मित्रांनो, हर हर महादेव. आज 19 मार्च. आपल्या कलिंगड लावणीला 4-5 दिवस पूर्ण झालेत. 14 तारखेला पण लागण गेलेली. आज 4-5 दिवस झाले. आळवणी करून 2 दिवस झाले. आळवणी आपण त्याच्या बुडक्याला केलेली आहे एकदम इथं, जेणेकरून पानावर न पडेल. चुकून ज्या पानावर पडले ते पान जळलेलं आहे. त्यामुळं आळवणी करताना काळजी घ्या, पानावर न पडेल याची. कारण रोप लय नाजूक असते याचं आणि खूप लय सेन्सिटिव्ह असते. कलिंगडाची रोप आणि जी वेलवर्गीयची पिके आहेत ते सर्वच लय सेन्सिटिव्ह असतात. हे बघा इथं काय म्हणतात, वावटूळ आलेलं मोठं, त्यामुळे इथला पेपर त्याच्या प्रेशरनं फाटून गेलाय. काढून ठेवलाय तिथं साईडला. लय जोरात वारं होतं. वादळ म्हणतात त्याला, वादळ आलेलं वादळ. त्यानंतर इथनं कापूनच काढला पेपर, पर्यायच नव्हता. पेपराच पाक सत्यानाश झालता. आता इथं तण यायला लागले बघा. इथं कागद नसल्यामुळं तण बघा, सगळं तणच तण. आणि हे आमचं वाळक आहे मागच्या वर्षीच. भरपूर तण उठले इथं, सगळे तणच तण. कागदाचा एक फायदा आहे बघा ह्यो तणासाठी. आणि तण काय करणार आहे, जे आपण आळवणी टाकल, लागवड सोडल किंवा लागवड जे टाकल्यावरनं ते वडायचं काम करणार आहे फुकटचं. ह्याला कमी आणि ही स्वतः जास्त वडत बसतात. आणि ह्याच्या पुढं ही जाणार मागणं लागवड खाऊन खाऊन. हे बघा किती मस्त उगवलेलं, चिटकं चिटकं छोटंसं, मस्त दिसतात नाही. भगवान सूर्यनारायण ज्यांच्यामुळे सगळी सृष्टी चालली आहे, ज्यांच्यामुळे ही झाडे येते, जगतेत, अन्न बनवतात, ज्यांच्यामुळे आपणाला पण दिसतंय, त्यांच्या प्रकाशामुळे नमस्कार करत जावा त्यांना रोज. आता ह्याला दुसरी आळवणी करायची आहे. शक्यतो उद्या संध्याकाळपासूनच चालू करीन. थांबा, तुम्हाला पहिली आळवणी दाखवतो काय काय केले. एक बुरशीनाशक आहे, धानुका कंपनीचं बुरशीनाशक. त्याच्यानंतर आपलं ह्युमिक ॲसिड, आणि एक ग्रोटेक कंपनीचं मेडेक्स नावाचं टॉनिक आहे. असे 3 कंटेंट वापरलेत आळवणीला. रोप एकदम मस्त सुरायला लागलीत आपली. लई रोपं मेली नाहीत. लावताना ज्यांना चांगली अशी, ज्या रोपांना माती दाबली गेली नव्हती, जे अशी त्यांच्या कोकोपीट झडलेलं, तीच रोपं मेलेत शक्यतो. बाकी रोपं नाहीत मेली, बऱ्यापैकी सगळी रोपं आहेत बघा. बघल तिकडे वाळकच उठले आपलं. कलिंगडाच्या ऐवजी वाळकच पीक घ्यायला पाहिजे होतं, काय खर्चच नव्हता. ना बियाण्याचा खर्च, ना लावायचा खर्च, ना काय. फक्त ते तोडायला प्रॉब्लेम होते. खाली ती जमिनी असल्यामुळे त्याला तार काठी पाहिजे वाळक्याला, तर ती मस्त येते आणि खायला पण भारी असते वाळक.
तर दुसरी आळवणी करायची. कमेंटमध्ये सांगा काय काय कंटेंट वापरायचा. हे असं बघा, ज्या आळवणीवर आळवणी करत असताना पडलं 1-2 थेंब. हो काही दिसते काय, जळाली करपली. हो काही, त्यामुळं आळवणी व्यवस्थित करत जा. पानावर नाही पडली पाहिजे याची काळजी घ्या. त्या झाडांच्या बुडक्यात वल नाही ती एक झाडं मेलेत बघ, अजिबात वल नाही. तर इथं बहुतेक ड्रिप चॉकअप असणार आहे. तर लावलं तरी काय येणार नाही. तर इथं आले, इथं वल आहे. वल नाही ते येणारच नाही, लावलं तरी मागणं ही मरूनच जाणार आहे काय जरी केलं तरी. हे त्याला इथं लावून पण उपयोग नाही. बऱ्यापैकी चांगलीपैकी सुराला लागलेत रोप. वल बघा, वल दिसते का, वल अजून आहे. त्यामुळे आज काय आपण पाणी शक्यतो नाही देणार. दुपारनंतर बघू, गरज वाटली तर चालू करायचं थोडा वेळ. चला बाय.